पुणे हिट अँड रन प्रकरणी आता बाल न्याय मंडळाचा थोड्याच वेळात निर्णय येणार आहे। आरोपी वेदांत अग्रवाल संदर्भात बाल हक्क कोर्टानं निर्णय आता थोड्याच वेळात जाहीर करण्याचं निश्चित केलंय। अल्पवयीन मुलाचं कुटुंब निकालाच्या प्रतीक्षेत आहे। बाल न्याय मंडळाचा निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी आता अगदी थोड्याच वेळात निर्णय होणार आहे। बाल न्याय मंडळानं या सगळ्या संदर्भात आता निर्णय जाहीर केला जाणार आहे। बाल न्याय मंडळाचा अगदी थोड्याच वेळात निर्णय होईल। अल्पवयीन मुलाचं कुटुंब निकालाच्या प्रतीक्षेत आहे। या ठिकाणी वेदांत अग्रवाल याचे कुटुंबीय देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुळात ॲडल्ट म्हणूनच या ठिकाणी ट्रीट केलं जाईल, संज्ञान म्हणूनच ट्रीट केलं जाईल असं गृहमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणी काल स्पष्ट केलेलं होतं। त्यानंतर या सगळ्या संदर्भात जुवेनाईल कोर्टमध्ये पुन्हा यावर विचार करावा, फेरविचार करावा याकरता सुनावणीला सुरुवात झाली। वेदांत अग्रवाल या प्रकरणी आणि दोनही बाजूचा आता युक्तिवाद झाल्यानंतर पुढच्या काही क्षणात या सगळ्या संदर्भातला निकाल आता दिला जाणार आहे। वेदांत अग्रवालला नेमका काय निर्णय दिला जातो याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। निबंध लिहिण्याची खरं तर यावर जामीन देऊन शिक्षा देण्यात आल्यानंतर या सगळ्या प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आलेला होता। पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे रोष व्यक्त करण्यात आलेला होता। हे सगळं प्रकरण पुणेकरांनी नागरिकांनी उचलून धरल्यानंतर संताप व्यक्त केल्यानंतर मात्र गृहमंत्र्यांना देखील पुन्हा गाठावं लागलं आणि या सगळ्या प्रकरणी पावलं उचलण्याची वेळ सरकारवर आली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय या सगळ्या संदर्भात निर्णय येऊ शकतो? या सगळ्याचे काही संकेत बाहेर कोर्टाच्या आता पोहोचतायत का? काय नेमकी कुजबूज सुरू आहे? नक्कीच, खरं तर काही वेळापासून हा सगळा निर्णय जो आहे तो तहकूब करण्यात आला होता। मायनर जो आरोपी आहेत, मायनर त्याला घोषित करावं या मागणीसाठी पुणे पोलिसांनी वेगवेगळे पुरावे न्यायालयाकडे दिले होते, परंतु जुवेनाईल आहे असाच निर्णय जो आहे तो द्यावा या मागणीसाठी जो आरोपीच्या वकिलांनी बराच वेळ या ठिकाणी न्यायालयामध्ये त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। खरं तर या ठिकाणी पूर्वीचा जो निर्णय देण्यात आला होता तो निर्णयच ग्राह्य धरावा आणि त्यामध्येच पुन्हा कंटिन्यू करण्याची मागणी जी आहे त्या आरोपीच्या वकिलांनी केल्याची माहिती सध्या समोर येत आहे। परंतु आता यामध्ये पुणे पोलिसांनी जे आहे ते त्या ठिकाणी आरोपीला मायनर ठरवण्यात यावं, त्याला जास्तीचा कलम जे आहे त्यामध्ये वाढ करण्यात आली होती सकाळीच आणि या सगळ्यामध्ये आता या ठिकाणी न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण बघू शकतो की काही मिनिटांमध्ये या बाल न्याय मंडळातून निर्णय जो आहे तो या ठिकाणी येणार आहे। खरं तर आरोपीचे आणि सरकारी दोन्ही पक्षाचे वकील सध्या पुन्हा आतमध्ये गेलेले आहेत। खरं तर 2-2.5 तासाचा त्यामधला ब्रेक झाला होता आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहेत त्या आरोपीचे वकील आणि सरकारी वकील दोन्ही आतमध्ये आता न्यायाधीशासोबत चर्चा करताना दिसत आहेत। चंद्रशेखर, या सगळ्या संदर्भात 4:30 वाजताच निकाल येणं खरं तर अपेक्षित होतं। सुरुवातीला 4:30ची वेळ समोर आलेली होती, आता 5 वाजून गेलेले आहेत तरी देखील आतमध्ये अद्यापही दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर चर्चा नेमकी सुरू असल्याचं आता तुम्हीच या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे। दोन्ही बाजूचे वकील त्या ठिकाणी आतमध्ये दाखल झालेत आणि न्यायाधीशांसमवेत चर्चा करतायत असं म्हणताय तुम्ही। नेमकं आता चर्चा युक्तिवाद झाल्यानंतर कोणत्या मुद्द्यावर होतीये आणि निकाल देण्यास विलंब का केला जातोय? 4:30ची वेळ होती, 4:30 झाले, 4:45 झाले, 5 वाजून गेले, अद्यापही निकालाची प्रतीक्षा आहे। नक्कीच, खरं तर या सगळा जो जुना निकाल होता त्याचं जो निकाल आहे तो पुन्हा एकदा जे आहे ते आरोपीचे वकील बघत आहेत आणि त्यामुळेच हा सगळा उशीर जो आहे तो होताना आपल्याला दिसत आहे। खरं तर बाल न्याय मंडळाचं हे जे न्यायालय आहे पुण्यातील येरवडा भागामध्ये आहे, सकाळपासूनच या सगळ्या न्यायालयाला छावणीचं स्वरूप आलं होतं। निकाल जो आहे तो काही मिनिटात बाहेर येण्याची शक्यता आहे। खरं तर सरकारी वकील जे आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं जे आहे त्या ठिकाणी मांडलेलं आहे, त्याचे पुरावे म्हणून वेगवेगळ्या गोष्टी न्यायालयाच्या समोर वकिलांनी सादर केलेल्या आहेत। निर्णय जो आहे तो काही क्षणामध्ये आता समोर येण्याची शक्यता आहे।
निषेध. बेल की जेल याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. चंद्रशेखर, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.